पालक. तर हे पालक सूप. आता हे मसूर डाळचं सूप. आणि हे शेवग्याचं सूप. तर मस्त असे 3 प्रकारचे सूप तयार झालेले आहेत. मस्त असे सकाळी सकाळी पौष्टिक अशी. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत मस्त असे 3 प्रकारचे हेल्दी सूप. तर पचायला हलके आणि तब्येतीला पण छान असतात. तर हे बनवलेलं आहे पालक सूप, हे शेवग्याचं सूप आणि हे मसूर डाळीचं सूप. तर मस्त असं खूप टेस्टी झालेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपण बनवतो आहे मसूर डाळीचं सूप. तर ही डाळ घेतलेली आहे 1 वाटी, स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा टोमॅटो बी काढून घेतले, अर्धा कांदा, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर, गाजर घेतले खिसून, 3 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची आणि मीठ लागणार आहे आणि मिरेपूड टाकायची नंतर आपल्याला. तर ह्याला शिजण्यासाठी ठेवायचे. तर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये घालायचे तेल. अर्धा चमचा तेल घातले, जिरं, कांदा काय परतायचा नाही आपल्याला, टोमॅटो, गाजर आणि मिरची. घालायची कोथिंबीर, लसूण, धुवून घेतलेली डाळ. पचायला हलकं असतं आणि सकाळी सकाळी जर आपण सूप घेतलं तर खूप छान. पाणी मध्ये घालायचे, हाफ टीस्पून मीठ, हा टीस्पून आहे. आपला जो मोठा चमचा असतो त्याला टेबल स्पून म्हणतात. तर आता ही डाळ छान शिजेपर्यंत आपल्याला असंच छान गाळ शिजू द्यायची डाळ. तर आता ही आपली मसूर डाळ आणि हे सर्व साहित्य छान शिजलेले. गॅस करायचा आहे बंद, थंड करून घ्यायचे. ही मसूर डाळ थंड झालेली, स्मॅश करून घ्यायची. खूप छान टेस्ट लागते ह्या सूपची. छान असं स्मॅश झालेलं आहे. तर आपल्याला मसूर डाळीचं सूप बनवायचं आहे. थोडंसं बटर घातलं आणि आपण हे स्मॅश करून घेतलेली शिजलेली डाळ घालायची. बटरऐवजी तूप वापरलं तरी चालेल किंवा काहीच नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर आपल्याला हवं तसं थोडंसं घट पातळच्या हिशोबाने. तर ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची. ह्यामध्ये अगदी थोडंसं मिरेपूड घालायची. तर आपले हे तयार झालेलं आहे सूप. वा मस्त. तर मस्त असं आपलं हे मसूर डाळीचं सूप तयार झालेलं आहे. वा खूप छान सुवास येतोय. मस्त असं पाऊस चालू आहे आणि वाफाळतं सूप आणि तब्येतीला पण छान असतं हे. तर मस्त असं आपलं हे वाफाळतं सूप तयार आहे. खूपच टेस्टी झालेलं.
तर आपल्याला आता बनवायचं आहे शेवग्याचं सूप. त्यासाठी एक शेंग कापून घेतलेली आहे आणि 2 चमचे डाळ मूग डाळ धुवून घेतली. थोडंसं थिक होण्यासाठी, म्हणजे जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे थोडंसं. आणि हे कांदा घेतलेला आहे छोटा एक कापून, गाजर खिसून घेतलं आहे, 1 हिरवी मिरची, 3 लसणाच्या पाकळ्या, दालचिनीचा तुकडा घेतला आहे 1 इंच, हे अर्धा टोमॅटो घेतला आहे, बी काढून कापून घेतला आहे, जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर आणि मीठ लागेल आपल्याला, आणि मिरेपूड वरून टाकायचे आपल्याला नंतर. तर आता हे सर्व साहित्य कुकरला लावायचे आपल्याला, म्हणजे झटपट होईल. तर शेवग्याची शेंग, ही मूग डाळीऐवजी कुठलीही वापरली तरी चालेल, हरभऱ्याची किंवा मसूरची. कांदा, आणि नसेल वापरायची तरी सुद्धा चालेल, टोमॅटो, गाजर, मिरची, हे दालचिनी आपल्याला नंतर काढून घ्यायची, लसूण, जिरं आणि हे कोथिंबीर, आणि हे मीठ घालायचे 1/2 टीस्पून. त्यामध्ये घालायचे पाणी आणि आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या. तर कुकर गॅसवर चढवलेला आहे. आता 3 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. तर ह्याच्यात 3 शिट्ट्या झाल्या, थंड करून घ्यायचं आपल्याला. शेवग्याच्या सूपसाठी शिजवून घेतलेलं जे साहित्य थंड झालं आहे, त्याला आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे अगदी 1 चक्कर घ्यायचं, म्हणजे एकदाच फिरवायचे. ते शेवग्याची शेंग व्यवस्थित बारीक व्हावी, त्याचं म्हणजे सर्व अर्क आपल्या ह्याच्यामध्ये उतरावं, त्यासाठी फिरवायचे आपल्या सूपमध्ये. तर फिरवून घेतलेले आपण याला, बिलकुल जास्त नाही फिरवायचे. आणि याला आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला. शेवग्यामध्ये भरपूर आयर्न असतं, पण शेवग्याचे पदार्थ बऱ्यापैकी म्हणजे असे बरेचसे खायला हवेत. म्हणजे शेवग्याची भाजी, शेवग्याची शेंग असते, म्हणजे पानं असतात ते तर उत्तमच आहे, पण थोडंसं पाणी घालायचं. तर मस्त असं याला गाळून घेतलेलं आहे आता. तर घालायचे बटर, बटरऐवजी तूप वापरलं तरी. आणि आपण हे फिरवून घेतलेलं, म्हणजे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतलेलं शेवग्याच्या शेंगाचं सूप, त्यामध्ये घालायचे पाणी. थोडंसं घालायचं ऑर्गॅनो, आवडीनुसार. नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. चिमूटभर मिरेपूड, आणि आपली शिमला मिरचीचे तुकडे घालायचे, छान दिसतं त्यामुळे, ते काही तिखटपणा वाढत नाही. आणि 1 उकळी घ्यायची. तर आता सूपला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. हे तुकडे छान दिसत आहेत ना, तर याऐवजी चिली फ्लेक्स वापरले तरी चालेल. मस्त झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा. तर मस्त असं आपलं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे. खूप मस्त झालेलं आहे. पालकाचं सूप बनवायचं आहे. तर पालकाचं सूप बनवण्यासाठी ही घेतलेली अर्धी गड्डी निवडून स्वच्छ धुवून, हे घेतले जिरं अर्धा चमचा, टोमॅटो घेतला 1,
2 हिरवी मिरची, लसणाच्या 3 पाकळ्या, कोथिंबीर आणि गाजर कापून घेतले आणि मीठ टाकायचे. आपल्याला शिजायला घालण्यासाठी हे पालक घेतला आहे, गाजर, लसूण, टोमॅटो, जिरं आणि ही हिरवी मिरची आणि घालायची कोथिंबीर. ह्यामध्ये घालायचे 1 चमचा मीठ आणि पाणी घालायचे आणि ह्याला आपल्याला 6-7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. तर कढई ठेवलेली आहे गॅसवर. आपल्याला याला छान शिजवून घ्यायचे. हा पालक छान शिजलेला आहे. गॅस करायचा बंद आणि ह्याला थंड होण्यासाठी गाळणीवर काढून घ्यायचं. हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचे. थंड होऊ द्यायचे. तर हा पालक आता थंड झाला आहे. आपण ते भाजी शिजवलेले पाणी ते घालायचे आणि ह्याला फिरवून घ्यायचे. बनवण्यासाठी कढई ठेवलेली, त्यामध्ये घालायचे बटर. आपण पालक भाजी बारीक करून घेतलेली घालायची. तर आता ह्याला उकळी घ्यायची. अगदी थोडीशी चिमूटभर मिरेपूड घालायची. मिरेपूडमुळे छान स्वाद लागतो सूपचा. जास्त नाही वापरायची, थोडासा तिखटपणा असतो त्यामध्ये. तर छान उकळी आलेली. तर अशा प्रकारे आपले हे पण सूप तयार. आपण 3 प्रकारची सूप बनवलेली आहेत, मस्त असं गरमागरम. तर गॅस करायचा आहे बंद. मस्त असं तयार आहे. जर आवडत असेल तर मलाई घालायची, नाही घातली तरी चालेल. अशा प्रकारचे आपण 3 प्रकारचे सूप तयार केलेले आहेत. एकदम हेल्दी आहेत. एक मसूर डाळ, हे शेवगा आणि पालकचे. तर मस्त असा पाऊस पडतोय आणि वाफाळते हे सूप. खूप छान टेस्टी बनतात आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारे. तर हे सूप तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.